लंच टाइम आहे. एक इनिंग जावा, एक इनिंग कोणाला तर लावून देतो. एक इनिंग जावा, एक इनिंग लावून देतो. अमित आणि कोण? अमित आणि नेताजी. कोण? नेताजी. अमित आणि नेताजी आणि गोलंदाज संतोष पिवनचं पहिलं षटक आणि क्रीडा पाहतोय आपण, स्पर्धा पाहतोय. एक भव्य दिव्य आयोजन, भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत विशालभाऊ युवा मंच यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा. खास आकर्षण या स्पर्धेचं चांदीची ट्रॉफी. आणि गतवर्षी ज्या संघाने मात्र ही ट्रॉफी जिंकली होती, अर्थातच तो संघ मात्र आज मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. योद्धा 11 पन्नुमरे संघ बॅटिंग करत असताना स्ट्रायक एंडला नेताजी, नॉन स्ट्रायक एंडला अमित. पहिलाच बॉल ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल अगदी निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. संतोषच्या माध्यमातून पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक हाताळतोय संतोष. आणि त्याच्याच माध्यमातून मात्र हा डॉट बॉल जरूर पाहायला मिळाला, जिथे मात्र पाहायला गेलं तर टार्गेट अगदी मोठं सेट करावं लागेल, कारण सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. कारण धावांचा डोंगर तुम्ही रचलात तर तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये फिल्डिंग करत असताना त्या धावा रोखायच्या आहेत. आणि त्याचबरोबर फिल्डिंग करणारी टीम आपण पाहतोय वाकुर्डे बुद्रुक, या टीमला देखील तुम्हाला धावा थांबवायची आहेत. यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल निघून चाललाय अगदी फाईन लेग रिजन, सीमारेषा पार. वन बाउन्स येतोय चौकार 4 धावांसाठी. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वडाक फटका सजवायचा होता, डायरेक्ट हिट केलाय. बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळतंय. आणि तिथे पाहायला गेलं तर एक धाव अगदी कंप्लीट केली गेली. आणि एका धावेने मात्र धावफलक 3 बॉलचा खेळ समाप्त झाल्यानंतर 5. आता मात्र अमित पाटील पहिलाच बॉल फेस करेल. अमित पाटील खूप चांगलं नाव आहे 32 शिराळ्यांमध्ये. अगदी नामांकित स्टार क्रिकेटमध्ये मात्र गणलं जाणारं हे नाव सातत्याने मात्र क्रिकेटसाठी पाहायला मिळतं. अनेक भागांमधून मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. यावेळेस बॅकफुटला जाऊन अगदी कट करण्याचा प्रयत्न, परंतु 30 यार्ड सर्कल मध्ये खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. परंतु अगदी चपळाईने एक धाव कंप्लीट केली गेली आहे. आणि एक धाव कंप्लीट होत असताना मात्र टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते अर्थातच 6 या आकड्यावरती. 6 धावा. संतोष खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. आतापर्यंतचा धावा खर्च केल्यात 6. खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते, कारण त्यांना देखील माहिती आहे पहिला पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकात किती धावा थांबवायच्या आहेत. यावेळेस इनसाइड आउट, अगदी खूप चांगला फटका. स्वीपर कव्हर, बाउंड्री लाईन पार. 4 धावांसाठी येतोय हा नेताजीच्या बॅटमधून चौकार. अगदी पहा ऍक्शन रिप्ले आपला टेलिकास्ट मध्ये. खूप चांगला फटका, थोडासा बॅकफुटला गेले आणि त्याच्यावरती मात्र मोहर चढवली. बॅटचा फेस अगदी क्लोज केला, पूर्णपणे खोलला होता आणि त्यावरती मात्र ह्या 4 धावा मात्र मिळाल्या जरूर. आता शेवटचा बॉल असेल, एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय 10 धावा. शेवटचा बॉल संतोष यांचा. यावेळेस मात्र पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला, अगदी टप्पा टप्पा घेत अडवण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. अगदी बाउंड्री लाईनला शेवटच्या क्षणाला अगदी बॉल अडवला गेलाय. आणि तिथे पाहायला गेलं तर धावा किती आहेत या बॉल वरती? 3 धावा शेवटच्या बॉल वरती.
ओव्हरची होईल समाप्ती आणि पहिलं षटक समाप्त होतं आणि पहिल्या षटकामध्ये टीम योद्धा 11 पनुमरे संघ मात्र जाऊन पोहोचतोय 13 या आकड्यावरती. कौतुक करावं लागेल गोलंदाज संतोषच्या माध्यमातून देखील, कारण ज्या पद्धतीने मात्र पहिलं षटक हाताळलंय. 2 मोठे फटके आले होते, परंतु त्यानंतर मात्र हे कमबॅक मात्र जरूर पाहायला मिळत आहे. सन्माननीय आदरणीय शिवदत्त स्पोर्ट्स सावंतवाडी टीमचे युवा उपसरपंच माननीय श्रीयुत अजित शिरसट साहेब यांचा योजित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जाईल. मी विनंती करतोय अजय माने. पहिलाच बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव. तर सन्माननीय आदरणीय शिवदत्त स्पोर्ट्स सावंतवाडी टीमचे युवा उपसरपंच माननीय श्रीयुत अजित शिरसट साहेब यांचा योजित सन्मान मी राहुल दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अजित दादा शिरसट साहेबांचा योजित सन्मान मी राहुल दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते माई शुभ दर्शाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ. परंतु यावेळेस मात्र अजय माने यांच्या बॉल वरती ते काय घडलंय, क्षेत्ररक्षकाची साथ मात्र त्यांना मिळत नाहीये. संधी निर्माण केली होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. संतोष होता, संतोष कडनं होते चुकी. चेंडू वन बाउन्स, सीमारेषा पार, 4 धाबा, चौकार. संदीप पाटील सर, एक एक्स्ट्रा प्लेयर प्लीज पाठवून द्या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. यावेळेस मात्र पहा बिग हिट, बिग हिट आहे आणि इथे मात्र पहा क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका मिळाला आणि फलंदाज होता नेताजी, त्याला 6 धावांचा फटका मिळाला. अजय माने यांच्या गोलंदाजीवरती केलाय प्रहार. अगदी सातत्याने संधी निर्माण करतायत परंतु क्षेत्ररक्षकाची साथ त्यांना मिळत नाहीये. 2 बॉल वरती दोन्ही फटके अगदी पाहण्याजोगे होते. यावेळेस मात्र पहा गतीमध्ये परिवर्तन, स्विंग अँड मिस. अगदी पुढे टाकला होता, अगदी निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता कमबॅक केलाय. परंतु या गोलंदाजाचं कौतुक करणं किती महत्वाचं आहे, परंतु टीमची साथ देखील तितकंच महत्वाचं आहे. साथ असणं. फुल टॉच आणि ते फुल टोल वसुली. 6 धावांची, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईन पार, षटकार. आणि 6 धावा आल्यात. आक्रमण केलं जातंय, आक्रमण होतोय, धावांचा डोंगर रचला जातोय. या षटकाराने मात्र जाऊन पोहोचली आहे धाव संख्या 30-33-0. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र पहा याही वेळेस मात्र पहा आता कमबॅक आहे, आता कमबॅक आहे. ओव्हरची होती समाप्ती. 2 षटक समाप्त होत आहे. टीमची धावसंख्या 33-0. 30 धावा. खूप चांगलं षटक आणि या षटकामध्ये देखील आपण पाहायला गेलं तर धावा जमवल्या जातात. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, मॅचला सुरुवात करायची आहे. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे कारण वेळ पाहायला गेली तर 2:30 झालेत.
अजूनही बऱ्याच मॅचेस बाकी आहेत, थोडंसं स्पीडअप ठेवा मित्रांनो. पाहत उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे, भरपूर पाणी प्या, कारण खेळ हे होतच असतात आणि खेळाबरोबर आपल्या शरीराची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. आता उन्हाळा सुरू झालाय, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये क्रिकेट हे जास्त खेळलं जातं. सुट्ट्या सुरू होतील आणि या सुट्ट्यांमध्ये क्रिकेटचा क्रेज मात्र नक्कीच पाहायला मिळेल. आणि प्रत्येक उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी प्या सातत्याने मात्र सांगितलं जातं. आणि जास्तीत जास्त पाणी पिल्याने शरीर सुदृढ राहतं. तर जाऊया मॅचच्या दिशेने. ओव्हर नंबर 3 मध्ये वैभव. अमित आता मिस टायमिंग आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडला जातोय. पहिल्याच बॉल वरती पहिली विकेट मात्र मिळवतोय. पहिला बेक थ्रू वैभव मात्र मिळवून देतोय आपल्या टीम साठी. जावं लागेल माघारी अमितला. आंतरिक खुर्द आणि त्याच्यात कुरंगुळीवर कोणावर करुंगळी जिंकली, इथून करुंगळीवर आली ना. त्याच्यात आता खिरवडे आणि अंतरी आणि ही चला यानंतरची मॅच असेल खिरवडे आणि अंतरी खुर्द या दोन संघांमधली ही मॅच असेल. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. खिरवडे आणि अंतरी खुर्द. बॅट्समन आपण पाहतोय अध्यक्ष. पहिलाच बॉल बैठक फटका सजवलाय आणि इथे मात्र पहा काय घडलंय. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी होते. दोन धावा. टीमची धावसंख्या 32. नवीन बॅटर आपण पाहतायत. बत्तीस शिराळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष संदीप बबलू पाटील. मागील वर्षी खूप चांगला फॉर्म राहिला होता या स्पर्धेमध्ये. कशा पद्धतीने मात्र हा फॉर्म कायम ठेवतायत या मॅच मध्ये. यावेळेस बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर एक धाव पूर्ण होत असताना टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 33 धावा. यावेळेस मात्र पहा खूप चांगला फटका. डाऊन डी ग्राउंड. 6 धावांसाठी येतोय बिग हिट षटकार. आणि नेताजीचा जर का विचार केला तर 12 चेंडू त्याने फेस केले. त्याने 34 धावांवरती खेळतोय. खूप चांगली खेळी आतापर्यंत नेताजीच्या बॅट मधून मात्र पाहायला मिळते. वैभवचा पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, परंतु 2 क्षेत्ररक्षक आले की अशी चूक ही घडतेच. कॉलिंग नसलं की ही चूक नक्कीच घडते.
असे अपघात हे मैदानाच्या आतमध्ये घडले जातात आणि कॉलिंग ठेवा. इथे मात्र पहा आपल्या ऍक्शन रिप्ले मध्ये कॅच प्रॉपर हातामध्ये आली होती वैभवच्या, परंतु अगदी दुसरा क्षेत्ररक्षक त्याला धडकला आणि ती कॅच मात्र शेवटच्या क्षणाला ड्रॉप झाली. स्ट्राईक एंडला नेताजी 36 धावांवरती खेळतोय. अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न, बॉटम हँडचा खूप चांगला वापर आणि एकच धाव मात्र या बॉल वरती मात्र कंप्लीट केली जाते. आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर षटक क्रमांक 3 इथे समाप्त होतोय. वैभव यांचं टीमची धाव संख्या 42 धावा. चला टीम मीटिंग घेऊ नका, वेळेचा निर्बंध आहे, वेळेत आपल्याला हे सामने संपवायचे सातत्याने मात्र सांगावं लागतंय प्रत्येक टीमला, प्रत्येक खेळाडूला, त्यामुळे थोडंसं फास्ट घ्यायचं आहे. मानाची, सन्मानाची, अभिमानाची चांदीची ट्रॉफी, भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा, विशाल भाऊ नायकवडी यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळते. मालिकेवीरासाठी मात्र कॅम्पस या कंपनीची सायकल, बायसिकल आपण पाहतोय आणि उत्कृष्ट बॅट्समन बॅट सौजन्य मात्र त्यांच्या माध्यमातून देण्यात आली, अर्थातच सुनील पाटील. बॅकफुटला जाऊन अगदी पुल केलाय, डीप मधून क्षेत्ररक्षण येत आहेत, बॉल पर्यंत फेकी केली जाईल, एक धाव पूर्ण, स्ट्राईक आता रोटेट होईल, स्ट्राईक असेल बबलू पाटील यांच्याकडे. लॉट कंप्लीट केला असताना मग ह्यांना आराम भेटेल आणि नंतर त्यांना आराम भेटेल. बरं ठीक आहे. यावेळेस मात्र पहा फटका फसलाय, बॅकफुटला जाऊन अगदी हुक करायचा होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला होता, जाळं विणलं आणि त्या जाळ्यामध्ये अडकले जात आहेत अर्थातच बबलू पाटील. बॅक टू द डगआउट, फलंदाज बाद. तर नेक्स्ट मॅच आयोजकाच्या माध्यमातून सांगण्यात आहे श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मंगरुळ विरुद्ध शिवसंघर्ष स्पोर्ट खराळे, या दोन संघांमधली ही मॅच असेल. तर कॅप्टन आपण यायचं आहे टॉस साठी. ऍक्च्युली ही घ्यायला पाहिजे होती, मग ही नंतर कंटिन्यू होणार सगळं. चला मांगरुळ टीम कॅप्टन आणि खराळे टीम कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा चेंडू चाललाय फाईन लेग रिजन मध्ये, 4 धावांसाठी येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 47 धावा धावफलकावरती मात्र लागतायत. 3.3 चा खेळ मात्र आतापर्यंत मात्र पाहायला मिळतोय. अजूनही 3 बॉल शिल्लक, शेवटचं षटक मार्गस्थ अभिच्या माध्यमातून आणि बॉलर आपण पाहतोय सचिन. नेताजी 38 धावांवरती खेळतोय. यावेळेस मात्र स्विंग इन मिस, बॉल अगदी निघून चाललाय. डॉट बॉलची होतीये सांगता. आता 2 बॉल शिल्लक आणि टीमची धावसंख्या 47. वाह वाह वाह, सुरेख, काय फटका सजवलाय. आडव्या बॅटने मात्र शॉर्ट बॉल होता, त्याला दिशा दिलीये 6 धावांसाठी. पहा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती ऍक्शन रिप्ले, शॉर्ट बॉल होता त्याला पुल केलाय, अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला 6 धावांसाठी.
सचिनच्या बॅट मधून शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 53. तोच फटका साजवायचा होता, परंतु यावेळेस मात्र काय घडलंय, दुसऱ्या धाब्यासाठी जागा सोडली जाते आणि इथे मात्र पंचांनी मात्र बोट उंचावले. फलंदाज बाद. एकच धाव मात्र मिळेल शेवटच्या बॉल वरती आणि पहिला डाव इथे समाप्त होतोय. आणि पहिला डाव समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 54. विजयासाठी लक्ष असेल ते म्हणजे 55 धावांचं. देऊन दोन्ही टीमला मात्र सन्मानित करण्यात येईल. चेक. चला बॅटिंग टीम आपले फलंदाज पाठवायचे आहेत. वाकुर्डे बुद्रुक, वाकेश्वर स्पोर्ट्स. लक्ष आहे 24 बॉल 55 धावांचं. 24 बॉल करायचे आहेत 55 धावा. तर दोन्ही टीमला विनंती असेल की आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. आणि सलामीची जोडी वाकुर्डे बुद्रुक टीम. तर पहा आपल्या टॉस का बॉस या मंचावरती नेक्स्ट मॅचचा टॉस मांगरूळ आणि खराडे या दोन संघांमधला हा टॉस मात्र घेतला जातोय आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह मात्र देऊन त्यांना सन्मानित केलं गेलं. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस मात्र घेतला जातोय. कोण जिंकला टॉस? मांगरोळ टीम संघाने मात्र हा टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले अर्थातच खराळे या संघाला बॅटिंग करण्यासाठी. तर सलामीची जोडी अजय माने आणि अभि आलाय. चोवीस बॉल 55 करायचे आहेत. 24 चेंडू आणि 55 धावांची गरज असेल येणाऱ्या बॉल मध्ये, येणाऱ्या डावामध्ये. आणि पहिलं षटक अमित पाटील विरुद्ध अजय माने. पहिलाच बॉल लोवर फुल टॉच बॉल, फुल टोल वसूल केलाय पहिल्याच बॉल वरती. आक्रमकता आक्रमकता आणि आक्रमकता पाहायला मिळाली. पहिला बॉल षटकार आलाय. आहे ना युट्यूबला टाका ना, डायरेक्ट युट्यूब ऑन करा. अमितच्या पहिल्याच बॉल वरती मात्र षटकार ठोकलाय. कमबॅक होईल का? याही वेळेस मात्र पहा
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हलकासा फ्लिप करायचा होता परंतु बॉल अगदी निघून चालला यष्टीरक्षक संदीप पाटील यांच्या हातामध्ये. हा बॉल मात्र डॉट बॉल आलाय. या बॉलवरती कमबॅक पाहायला मिळतंय अमित पाटील यांचं, परंतु ही स्पर्धा अगदी महत्वाची आहे, ही मॅच इम्पॉर्टंट आहे. 22 बॉल 49, परंतु यावेळेस मात्र स्लॉट मध्ये पाठवून दिले, पार्किंग प्लॉट मध्ये. अजय माने ऑन फायर. त्यांना माहिती आहे ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जमवायच्या आहेत आपल्या टीम साठी आणि तेच मात्र करून दाखवत आहेत अजय माने. माने या नामाने अजय माने ऑन फायर मात्र होत आहेत. व्हॉट अ स्ट्रोक यार, काय फटका सजवलाय. याही बॉलवरती आडव्या बॅटने खेचलाय अजय माने. पुन्हा एकदा या नामाने अगदी कलात्मक स्ट्रोक आडव्या बॅटने खेचत असताना हा देखील आलाय. बॅक टू बॅक तिसरा षटकार अजय मानेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. ग्रामीण क्रिकेट गाजवलंय, शहरी क्रिकेट गाजवत असताना मात्र आज 350 ते 400 किलोमीटरचा प्रवास कंप्लीट करून आज या गावासाठी, आज आपल्या नावासाठी, आज आपल्या टीम साठी मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. स्ट्राइक एंडला अजय माने. माने या नामाने मात्र पाहायला मिळत आहेत. अमितला कमबॅक करावं लागेल. अमितकडे देखील तेवढी क्षमता, कुवत आणि कंट्रोल आहे. पुढचा बॉल अमितचा. यावेळेस धीम्या गतीने टाकलेला बॉल, स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाली. बॅट आधीच फिरवली आणि बॉल निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र शेवटचा बॉल असेल. P1च्या षटकात धावा जमवल्यात 18. शेवटच्या बॉल वरती किती धावा येतील? 19 बॉल 37 ची गरज. लोअर फुल टच बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. गॅप 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 शोधून काढलाय 4 धावांसाठी. अफलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या डावामध्ये 22 धावा खर्च केल्यात अमित पाटील यांनी. अगदी महागडं षटक म्हणता येईल. पहिला डाव इथे समाप्त झालाय आणि पहिल्या डावानंतर मात्र सुरुवात करत असताना खूप चांगली सुरुवात आपल्या टीम साठी मात्र अजय माने करत असताना पहिल्या षटकामध्ये 22 धावा खर्च केल्यात अमित पाटील यांनी. आता 18 बॉल शिल्लक, गरज आहे 33 धावांची. लक्ष्य होतं 55 धावांचं आणि अगदी त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मात्र हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आता स्ट्राइक एंड घेईल तो म्हणजे अबी आणि गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र सज्ज होतील पनुमरे संघाचे मलिंगा संदीप पाटील. आणि ऍक्शन मात्र पहा मलिंगा सारखी मात्र पाहायला मिळते त्यांची. अगदी 15-20 पावलांचा रनअप आणि ही ऍक्शन पहा. हा बॉल अगदी निघून चाललाय. व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. उजव्या यष्टी बाहेर टाकलेला चेंडू. 15-20 पावलांचा रनअप आणि त्यानंतर मात्र थोडीशी रणनीती मात्र आकड्याचं काम त्यांच्या गोलंदाजीतून मात्र पाहायला मिळते. यावेळेस मात्र पहा दाउंडी ग्राउंड फटका. बॉल चाललाय आर पार, सीमारेषा पार. मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा हा आलाय षटकार. 6 धाबा येत आहेत. षटकार येतोय आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 29. 17 बॉल करायचे आहेत आता 26 धावा. 17 बॉल 26 ची गरज. कमबॅक करावं लागेल. डॉट बॉल घ्यावे लागतील. धावा थांबवायला लागतील.
बोलले सर? एकच आहे, एकटेच करतात. याही वेळेस मात्र मिस टायमिंग आहे. ही कॅच होणं महत्वाचं आहे. ही कॅच होईल का? पकडली जाते कॅच. फलंदाज बाद. विकेटचं पतन. खूप वेळ बॉल हवेमध्ये होता. जजमेंट मात्र जुळलं गेलं आणि संधी प्राप्त केली संदीप पाटील यांनी. आणि हे संधीचं सोनं मात्र या क्षेत्ररक्षकांनी जरूर केलं गेलंय. फसवलं गेलं आणि त्या फसव्या जाळ्यामध्ये मात्र अडकला गेला अभि. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये संतोष आलेत. सोळा बॉल 26 ची गरज. 16 चेंडू 26 हव्यात आता. नवीन बॅटर संतोष. पुढचा बॉल थोडासा खालती ठेवला होता. पंचांकडे लाऊड अपील. काय घडलंय या बॉल वरती? 2 पंच येतील, शहानिशा करतील. या बॉल वरती मात्र नेमकं घडलंय तरी काय? शहानिशा केली जाते. टप्पा पडल्यानंतर थोडासा मात्र बैठक फटका सजवायचा होता. नेमकं घडलंय तरी काय? पंचांचा इशारा. थर्ड अंपायर. आयोजक बघा काय ते. आयोजक बघा. ओ आयोजक काय? इथे अल्ट्राइज नाहीये आपल्याकडे, त्यामुळे समजून येत नाहीये नक्की बॅटला ब्रश झालाय की नाहीये. अल्ट्राइज नाहीये आपल्याकडे. आणि पंच तुमचा निर्णय जो काय असेल तो निर्णय प्लीज सांगा, कारण इथे अल्ट्राइज नाहीये त्यामुळे समजून येत नाहीये बॅटला ब्रश झालाय की नाहीये. यावेळेस मात्र खोदून काढलाय. बॉटम हँडचा खूप चांगला वापर आणि इथे कॅप शोधून काढली आहे. बॉल निघून चाललाय. 4 धावांसाठी. थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो. टीमची धावसंख्या तेच 4 बॉलचा खेळ झाला. अजूनही 2 बॉल शिल्लक. 14 ला आता करायचे आहेत 22 धावा. 14 बॉल 22 धावा थांबवायच्या आहेत, धावा रोखायच्या आहेत. या षटकामध्ये देखील यावेळेस मात्र पहा शरीरापासून दूर ठेवलेला हा बॉल आधीच बाहेर निघाले होते आणि बॉल अगदी स्विंग होतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय हा बॉल. आता डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल असेल. टीमची धावसंख्या 33 ला 1. लास्ट बॉल. यावेळेस मात्र वेगवान बॉल अगदी निघून चाललाय लॉंग स्टॉपला. 4 धावांसाठी. 10 धावा येणं महत्वाचं आहे. धावा कशाही येऊ द्या, बायच्या स्वरूपात येऊ द्या, सिंगल डबल ने येऊ द्या, षटक, पण धावा येणं सध्याच्या घडीला महत्वाचं आहे. शेवटच्या बॉलवरती बायच्या स्वरूपात मात्र 4 धावा आल्या आणि 4 धावेने मात्र धावफलक मात्र जाऊन पोहोचलं
अर्थातच 37 या आकड्यावरती 37 रन ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतो. आता 12 बॉल करायचे आहेत, 18 धावांची गरज. 12 चेंडू 18 धावांची गरज. या षटकामध्ये कमीत कमी तुम्हाला धावा खर्च कराव्या लागतील आणि जास्तीत जास्त धावा तुम्हाला कराव्या लागतील. दोन्ही टीमला मात्र समांतर संधी आणि 50-50 सामना मात्र नक्कीच आत्ताच्या सध्याच्या घडीला तरी पाहायला मिळतोय. आणि 12 बॉल करायचे आहेत, 18 धावा. गोलंदाज मात्र तिसऱ्या षटकामध्ये मात्र पाहायला मिळतोय नेताजी. काय बॅटिंग लाईन राहिली नेताजीच्या माध्यमातून. 38 धावांची भारदार केली पाहायला मिळाली, परंतु गोलंदाजी मधून कशा पद्धतीने प्रभावित करतायत पाहावं लागेल. 12 बॉल 18 ची गरज. नेताजीचा पहिला बॉल, षटक क्रमांक 3. पहिलाच बॉल अगदी लोअर फुल टॉच बॉल होता, पुढे टाकण्याचा प्रयत्न. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. अजय मानेच्या विरोधात पाहायला मिळतोय हा बॉल डॉट बॉल. हा खराब लाईन आणि लेंथ, हा बॉल व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी, त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड केली जाते. टीमची धावसंख्या 38 या आकड्यावरती. 38 रन्स, 38 धावा. यावेळेस बॅकफुटला जात असताना मात्र खूप चांगला फटका आणि सर्कल मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे आणि एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेने मात्र धाव फलक मात्र जाऊन पोहोचतो 39 या आकड्यावरती. 39 धावा स्कोर कार्ड वरती मात्र पाहायला मिळत आहेत. आता 10 बॉल करायचे आहेत, 16 धावा. 10 चेंडू शिल्लक आणि 16 धावांची गरज. 10-16चं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा स्विंग अँड मिस होते, परंतु यष्टीरक्षकाकडनं सातत्याने चुकी होते. नऊ बॉल 16 ची गरज. 9 चेंडू शिल्लक आणि 16 धावांची गरज असेल येणाऱ्या मॅच मध्ये. यावेळेस इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला मात्र उडवलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. अडवण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. 2 धावा या बॉल वरती मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. आठ 14चं समीकरण असताना हा वाईट बॉल आलाय. आता 8 बॉल करायचे आहेत, 13 धावा. 8-13चं समीकरण. लक्ष मोठं होतं, परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जमवल्यात आपल्या संघासाठी. परंतु गोलंदाज आहे नेताजी, त्याने देखील कमबॅक केलं तर कुठेतरी सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकते. 8 बॉल 13. यावेळेस मात्र खूप चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल असेल. 7 बॉल 13ची गरज. हाही बॉल थोडासा खालती राहिला होता टप्पा पडल्यानंतर आणि बॉल हा डॉट बॉल आहे. आणि आता 6 बॉल आणि कौतुक करावं लागेल नेताजीचं, आणि फक्त 5 धावा त्याने खर्च केल्यात या मॅच मध्ये. आणि ही ओळख आहे या गोलंदाजाची. बॅटिंग लाईन खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली, गोलंदाजीतून प्रभावित केलं. आता 6 बॉल करायचे आहेत, 13 धावा. चला टीम मीटिंग घेऊ नका, विनंती असेल. 6 बॉल 13ची गरज. हे षटक अगदी महत्वाचं होतं आपल्या टीमसाठी आणि अगदी दुवा बनून मात्र तो उतरला आपल्या टीमसाठी आणि
फक्त आणि फक्त 5 धावा त्यांनी खर्च केल्या. चला टीम मीटिंग घेऊ नका अध्यक्ष प्लीज, वेळ आपल्याकडे कमी आहे, वेळेत आपल्याला सामने संपवायचे आहे, त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्या. आता महत्वाचं षटक असेल, जबाबदारीचं षटक, मात्र कॅप्टन कोणाकडे दिलं जात आहे? अक्षय आलाय. कॅप्टनने मात्र धुरा सांभाळण्यासाठी मात्र अक्षयकडे मात्र बॉल सुपूर्त केलाय, कारण 6 बॉल 13 धावांची गरज. 6 मध्ये 13 हव्यात आता. एकच टीम ना, दोन टीम? इथं 3 वाकुर्डे खुर्द आहेत. आता जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द. 6 बॉल आणि इथे 13ची गरज असताना हा बॉल डॉट बॉल आलाय. येस, या बॉलची गरज आहे, या डॉट बॉलची गरज आहे. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवण्याचं काम इथे करतोय अर्थातच अक्षय. मला शेवटचं षटक का दिलंय याचं उत्तम उदाहरण मात्र तो पेश करतोय. परंतु अजय आहे, अजय माने स्ट्राइक इन एंडला. 5 बॉल 13, 5 बॉल 13ची गरज असताना खोलवर टप्प्याचा बॉल. वा, काय गोलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 बॉल डॉट बॉल आलाय, प्रेशर क्रिएट केलं जात आहे आता फलंदाजावरती. मॅच ऑन, गेम ऑन अजूनही पाहायला मिळतोय. 4 बॉल 13 धावा. शेवटचे षटक, जबाबदारीचं महत्वाचं षटक अक्षय हाताळतोय, परंतु स्ट्राइक इन एंडला अजय. 4 बॉल 13, 4 बॉल 13ची गरज. इथे मिस टायमिंग स्ट्रोक, पकडला जाईल झेल. महत्वाची विकेट, महत्वाचा मासा गळाला लागतोय. अजय माने, माने या नामाने आता मात्र निराश हाताने, निराश पावलाने मात्र माघारी जात असताना आता डोक्याला हात लावला असेल. घडलंय तरी काय नेमकं, कभी खुशी कभी गम मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता अजूनही मॅच ऑन आहे, पारड समान पाहायला मिळतंय. 50-50 चा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. आता बॉल शिल्लक असतील 3 आणि गरज आहे 13 धावांची. शेवटचं षटक, अगदी महत्वाचं षटक मात्र मला का दिलंय? डेथ ओव्हर मगाशी म्हटलं होतं मात्रे सरांनी, डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जाईल का? कारण 3 बॉल शिल्लक 13 धावांची गरज. या मॅच मध्ये गतवर्षीचा विजेता संघ चांदीच्या ट्रॉफीवरती नाव पुन्हा एकदा कोरण्याची संधी पनुमरे संघाला, आणि तेवढीच संधी आहे. त्याच ताकदीनिशी खेळणारा हा संघ मात्र आपण पाहतोय. श्री वाकेश्वर स्पोर्ट वाकुर्डे बुद्रुक. नवीन बॅटर आलाय, नवीन बॅटर डावकुरा फलंदाज निलेश मात्र पाहायला मिळतोय. आता मात्र फील्ड सजवली जाते, लॉंग ऑन लॉंग ऑफ. अगदी 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडला मात्र पाहायला मिळत आहेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन, मिड विकेट. 3 बॉल 13ची गरज. इथे मात्र पहा स्टेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फॉंगलिंग पाहायला मिळालं आणि तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पहिलाच बॉल त्याने फेस केला, 2 धावा मात्र जरूर मिळवल्यात. आता 2 बॉल 11ची गरज, म्हणजे 2 षटकार. या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेस. आता 2 बॉल 11ची गरज आहे, म्हणजे दोन्ही बॉल वरती मात्र षटकार हा ठोकावा लागेल. तोच दबदबा, तोच दरारा मात्र या मॅच मध्ये मात्र पाहायला मिळेल का? कारण 2 बॉल करायचे आहेत 11 धावा. एक बिग हिट, सामन्याचं पारड जुने होईल का? परंतु यावेळेस पहा बॅटची कडा, चेंडू फाईन लेग रिजन मध्ये. आता मॅच मध्ये पकड पाहायला मिळते टीम पनुमरे संघाची. दुसरं षटक महागडं होतं, पहिलं षटक महागडं होतं, परंतु तिसऱ्या षटकामध्ये नेताजीने कमबॅक केला. शेवटच्या षटकामध्ये देखील तसंच चित्र मात्र पाहायला मिळालं. अक्षय आता औपचारिकता शिल्लक. 1 बॉल 11ची गरज आणि यावेळेस मात्र पहा मिस टायमिंग स्ट्रोक अडवला जातोय
आणि इथे सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आले किती गेले किती, उडून गेला फरारा, संपला नाही संपणार नाही. योद्धा 11 पनुमरे संघाचा दरारा, तोच फॉर्म मात्र कायम ठेवलाय. आणि इथे मात्र हार्ड लक आणि बॅड लक श्री वाकेश्वर स्पोर्ट वाकुर्डे बुद्रुक या संघाचं विजयी संघ ठरतोय आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय योद्धा 11 पनुमरे संघ. चला नेक्स्ट मॅच मध्ये मात्र